नमस्कार मित्रांनो, मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ जसे लेक लाडकी योजना सरकारने जे काढली आहे त्याच्याच पाठोपाठ मग एक शिंदे सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे की ज्या महिला आहेत जे घरकाम करतात अशा महिलांना 10,000 रुपयापर्यंतचा भाडे संच सरकार देणार आहेत असे त्यांनी घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजना यशस्वी, 10,000 रुपये किमतीचा भांडी सेट, कुणाला मिळणार लाभ जाणून घ्या। शासनाकडून या योजनेची घोषणा होताच महाराष्ट्रातील जवळपास 10 ते 12 लाख घरगुती कामगार मोलकरींना या योजनेचा लाभ मिळेल। अशा संघटित क्षेत्रात घरकाम करणाऱ्या मोलकरींसाठी सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजना सुरू करण्यात असल्याची बातमी समोर आली आहे। मराठी सरकार योजना न्यूज, महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पात बजेट 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली। या योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला। महिलांचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले। आतापर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार असल्याची माहिती अजितदादा पवार यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवल्याने महिला वर्गाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचं कौतुक होत आहे। अशातच आता सरकार लवकरच एका गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। काय असणार आहे ही नवीन योजना, कुणाला मिळणार आहे लाभ, जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सफल होताच महाराष्ट्र सरकार लवकरच एक नवीन योजना घेऊन येत आहे। घरकाम करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्रात 10 ते 12 लाख घरगुती कामगार मोलकरणीची संख्या आहे। अशा संघटित क्षेत्रात घरकाम करणाऱ्या मोलकरणीसाठी सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटप संदर्भातील योजना सुरू करण्याची बातमी समोर आली आहे। बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी संच वाटपांच्या या योजनेच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरगुती कामगार मोलकरणीसाठी 10,000 रुपये किमतीची भांडी, कुंडी, कुकर इत्यादी साहित्यांचा संच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली। पुढील या संदर्भात पुन्हा अपडेट आले की पुन्हा या चॅनलवर तुम्हाला पुढील अपडेट माहिती होणार आहे। त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद।